सहारनपूर इथल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेस पक्षावर टीका. सोनिया गांधी, खरगे, राजनाथ सिंग यांच्याही देशभर आज प्रचारसभा आणि रॅली. भारतीय जनता पक्षाचा आज 45वा स्थापना दिवस. राज्यस्तरावर 33,925 सुपर वॉरियर घेणार सहभाग. तसंच बूथस्तरीय पक्षप्रवेश कार्यक्रमांचं आयोजन. मतदान यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी वर्षातून 4 वेळा सोय. 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या दिवशी करता येणार मतदार यादीमधील नावामध्ये सुधारणा. पश्चिम बंगालमधल्या मेदिनीपूर इथं आरोपीच्या चौकशीसाठी गेलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAच्या चमूवर गावकऱ्यांचा हल्ला. राज्यात दुसऱ्या टप्प्यासाठी होणाऱ्या मतदानाकरता एकूण 352 उमेदवारांपैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध. 26 एप्रिलला होणार मतदान. कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा. IPL क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जयपूर इथं होणार सामना. आणि विदर्भात उष्णतेची लाट तर सोलापुरात सर्वाधिक 43.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या प्रचारानं आता चांगलाच वेग घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर इथं प्रचारसभा झाली. स्थानिक स्तरावर विविध योजना राबवून पक्षानं लोकांची मनं जिंकली. तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची स्थिती मजबूत केली असं ते म्हणाले. भारत को एक मजबूत देश बनाना भाजपा की प्रतिबद्धता है. यानी जैसी भाजपा की नीयत है, जैसी निष्ठा है, नीतियां भी वैसी ही बनती है. साथियों, बीजेपी सरकार बिना भेदभाव के काम करती है. हमारी सोच यही है कि सरकार की योजनाएं हर वर्ग, हर जाति, हर व्यक्ति तक पहुंचे. और इसलिए भाजपा सरकार ने 10 साल पूरी ताकत से काम किया है. और हमारा तो मंत्र रहा है सैचुरेशन. 100% योजना लागू हो. राजस्थानमधील अजमेर इथेही त्यांची आज प्रचारसभा होणार आहे. संध्याकाळी त्यांची गाझियाबाद इथे रोड शो करतील. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधीही आजपासून प्रचारसभांना उपस्थित राहणार आहेत. त्यांची आज जयपूर इथं प्रचारसभा होणार आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. यावेळी काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा अर्थात न्यायपत्र प्रसिद्ध केलं जाईल. राजनाथ सिंग यांचीही आज मध्य प्रदेशमध्ये निवडणूक प्रचारसभा होत आहे. त्यांची पहिली प्रचारसभा सिंगरौली इथं होईल. त्यानंतर सिद्धी जिल्ह्यामध्येही त्यांच्या 2 प्रचारसभा होणार आहेत. तिकडे दक्षिणेकडेही प्रचारांची रणधुमाळी माजली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा कोझिकोडे इथे प्रचार रॅलीमध्ये सहभागी होतील. काँग्रेसची तेलंगणामध्ये मोठी सभा होणार असून यामध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे कल्याण गॅरंटीची घोषणा करतील. या सभेला राहुल गांधीही उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पक्षाचा आज 45वा स्थापना दिवस साजरा होत आहे. यानिमित्त देशभरात विशेष तयारी करण्यात आली आहे. तसंच देशभर 10 लाख मतदार केंद्रांवरही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय केंद्र स्तरावर राष्ट्रीय स्तरापर्यंत विरोधी पक्षातील सर्वाधिक नेत्यांना पक्षामध्ये प्रवेश देऊन विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असणार आहे. भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष JP नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपा हा भारताचा आवडीचा पक्ष आहे असं मोठ्या विश्वासानं म्हणू शकतो.
राष्ट्र प्रथम या आदर्श वाक्याला समोर ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पक्षासाठी अखंड काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना गृहमंत्री अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपाला जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून बनवण्याच्या प्रवासात समर्पित वृत्तीनं काम केलेल्यांना त्यांनी वंदन केलं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला विकसित करण्यामध्ये भाजपा सहभागी होत आहे, असं शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ज्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्याला त्याग, समर्पण आणि कठोर परिश्रमातून पक्षाचा विस्तार करत त्याला देशव्यापी बनवला, त्या सर्व नेत्यांना नमन करत पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना स्थापना दिनानिमित्त पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सर्व कार्यकर्ते आगामी लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व अशा विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उस यात्रा में 4-4, 5-5 पीढ़ियां खप गई और उनके तप के कारण, उनके योगदान के कारण, उनकी तपस्या के कारण, जो उन्होंने वैचारिक अधिष्ठान के लिए खून पसीना एक किया, उस कारण से आज प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी दुनिया की सबसे बड़ी पार्टी बनी है. भारताला सुजलाम सुफलाम बनवण्याकरता देशातील शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली असून पक्षातील कार्यकर्ते आत्मकेंद्रित नसल्यामुळे उभी फूट न पडलेला भाजपा हा एकमेव पक्ष आहे, असं प्रतिपादन भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांना ते नागपुरामध्ये बोलत होते. पक्षामध्ये फूट पडली नाही याचे एकमेव कारण आहे, या पक्षाचे नेते हे कधी आत्मकेंद्रित नव्हते, ते कधी स्वार्थी नव्हते. या पक्षाचे कार्यकर्ते कधी स्वार्थी नव्हते. हा पक्ष कोणाला तरी प्रधानमंत्री बनवण्याकरता, कोणाला तरी मुख्यमंत्री बनवण्याकरता, कोणाला तरी खुर्ची देण्याकरता तयार करण्यात आला नाही, तर एका विचाराकरता तयार करण्यात आला. आपल्या भारत मातेला सुजलाम सुफलाम करण्याकरता, भारतातल्या शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याकरता हा पक्ष तयार करण्यात आला. आणि म्हणून विचारावर चालणारा पक्ष, म्हणून या पक्षात कधीच उभी फूट पडली नाही. आणि विचाराने काम करता करता आज पक्ष कुठपर्यंत पोहोचलाय हे आपण सगळ्यांनी बघितलंय. देशाच्या विकासाची मुहूर्तमेढ माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ठेवली, तर त्यावर कळस चढवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगातील मजबूत देश ही ओळख मिळवून दिली, असंही ते म्हणाले. भाजपाला हेणवणाऱ्या पक्षांना आपण 2 खासदारांपासून ते 302 पर्यंत करून दाखवलं, असं ते म्हणाले. आगामी निवडणुकीत भाजपासाठी नव्हे तर भारतासाठी काम करायचं असून विकसित भारत होत नाही तोपर्यंत काम करायचं आहे, असा संकल्पही फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा पुढे जात आहे, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. जवळपास 42 लाख अधिकृत कार्यकर्ते या पक्षात काम करत असून 88,000 बूथवर आपली हक्काची समिती आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. संपलं पुढे, संपली ही बातमी. भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. संभाजीनगर इथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. या प्रसंगी अब की बार 400 पार अशी घोषणा देत पुन्हा एकदा केंद्रात मोदी सरकार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जालन्यातही पक्ष स्थापना दिनानिमित्त साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. हे वाच. भाकपतर्फे आज लोकसभा निवडणुकीसाठीचं घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात येणार आहे. CPIचे वरिष्ठ नेते D. राजा आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतल्या पक्षाच्या कार्यालयात
ते प्रसिद्ध करण्यात येईल. निवडणूक आयोगानं मतदारांकडून मतदान नोंदणीकरता भरण्यात येणाऱ्या अर्जांची सुविधा अधिक सोयीस्कर केली आहे. यानुसार मतदान यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी वर्षातून 4 वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामुळे मतदार आता वर्षातून 4 वेळा अर्थात 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या दिवशी मतदार यादीतून आपलं नाव वगळू शकतात किंवा नाव टाकू शकतात. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 1 जानेवारी 2024 रोजीच्या अद्ययावत यादीनुसार मतदारांची यादी वापरण्यात येईल. त्यानंतरच्या निवडणुकांसाठी 1 एप्रिलच्या अद्ययावत यादीनुसार मतदार यादी ग्राह्य धरली जाईल. 15 लाख EVM गहाळ झाल्याच्या समाज माध्यमांवर प्रेषित होत असलेला संदेश चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. कुठलंही EVM अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र गहाळ नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. EVM गहाळ असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानंही फेटाळल्या आहेत. नागरिकांनी अधिकृत माहितीसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात 26 एप्रिलला बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या 8 मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी काल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये एकूण 352 उमेदवारांपैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. नांदेडमध्ये 74 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी 66 उमेदवार पात्र ठरले असून 8 उमेदवार अपात्र आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात छाननीअंती 17 उमेदवारांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले. इथे 28 व्यक्तींनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीचे अभिजित राठोड यांचा अर्ज त्रुटी असल्यानं रद्द ठरवण्यात आला. हिंगोली लोकसभा मतदारसंघात 48 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून 7 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. अमरावती मतदारसंघात 56 अर्ज तर वर्धा मतदारसंघात 26 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात छाननीमध्ये 25 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. 4 उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. यामध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा समावेश आहे. त्यांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला होता, परंतु त्यांच्याकडे AB फॉर्म नसल्यामुळे छाननीमध्ये त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यांनी एकच अर्ज भरला होता. भाजपाचे विजयराज शिंदे यांचा भाजपाकडून भरलेला अर्ज बाद झाला, मात्र त्यांनी अपक्ष म्हणूनही अर्ज भरला होता. लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला भाजपाचा विरोध असून भाजपा त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहील, तसंच महायुती मोठ्या ताकदीनं त्यांना निवडून आणेल असं देखील फडणवीस यांनी सांगितलं. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने, आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा आमची जी एक बृहद युती आहे, ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल. मिहानमध्ये आतापर्यंत 68,000 लोकांना रोजगार मिळाला आहे. हे वर्ष पूर्ण होण्याच्या आधी आपण 1 लाखाचा आकडा पूर्ण करू.
पुढल्या 5 वर्षांमध्ये आपण 1 लाख लोकांना रोजगार मिळवून देऊ, असं केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपुरातल्या आयचित मंदिराजवळ झालेल्या सभेत ते काल बोलत होते. नागपूर शहरात जवळपास 1 लाख कोटी रुपयांची कामं केली. नागपूरला लॉजिस्टिक कॅपिटल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचं ते यावेळी म्हणाले. पुढच्या 3 महिन्यात नागपूरच्या नाम नदीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या शहराचा चौफेर विकास करण्याचा प्रयत्न केले असं तेही म्हणाले. या सभेला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील संबोधित केलं. सभेला आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके उपस्थित होते. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. आज तर पार्टी हवी. आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया. आयडिया, इथेच करूया पार्टी. पिझ्झा पार्टी. येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे. माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीव्हीव्ही किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. बाय गर्ल्स. कुठे चाललीयस? ऐकलं नाही? नो शेअरिंग. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा. महिलांना मतदानासारखंच मत मांडण्याचाही हक्क मिळावा यासाठी राज्यात स्त्री आधार केंद्र तसंच आबासाहेब गरवारे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं महिलांसाठी एक विशेष सर्वेक्षण करण्यात आलं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याविषयीची माहिती दिली. या सर्वेक्षणात विविध जिल्ह्यातल्या मतदारसंघातील महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाचा आढावा घेण्यात आला. सर्वेक्षणात 18 ते 70 वयोगटातल्या 200 महिलांनी सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीसंदर्भात महिलांचे विविध प्रश्न सोडवण्याबाबत महिलांनी आपली मतं मांडली. गरवारे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी याकामी सहभागी घेत महिलांशी विविध विषयांवर संवाद साधला. या सर्वेक्षणातून समोर आलेल्या मुद्द्यांची दखल निवडणूक आयोगानं घेतल्यास स्त्री आधार केंद्राच्या वतीनं त्यांना सहकार्य केलं जाईल, असं गोऱ्हे यावेळी म्हणाल्या. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल सांगलीचा दौरा केला. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यात तणाव निर्माण झाल्याचं चित्र आहे. सांगलीबाबत काँग्रेसनं नाराज असण्याचं कारण नाही, असं राऊत म्हणाले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा आपण आदर राखतो, मात्र आघाडीत जागांचं आदानप्रदान होत असतं. शिवसेनेनं कोल्हापूर, रामटेक या जागा काँग्रेससाठी सोडल्या, असंही राऊत म्हणाले. येत्या 1-2 दिवसात सांगलीतला वाद शमेल, असं त्यांनी सांगितलं. इंडी आघाडीमध्ये काँग्रेसचाच पंतप्रधान होईल, असं ते म्हणाले. नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार असून दोन्ही पक्षाकडून प्रचार वेगात केला जात आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी जनआशीर्वाद रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित होते. नागपूर लोकसभेत भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विकास ठाकरे यांच्यात थेट लढत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विकास ठाकरे यांच्या प्रचारात जोर लावला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांनी काल वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अकोल्यातील आंबेडकर यांच्या निवासस्थानी मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहे. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांचीही भेट घेतली होती. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं महिला नियंत्रित मतदान केंद्र स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात यावेळी 440 मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असणार आहे. या मतदान केंद्रांवर तैनात पोलिसांपासून ते निवडणूक अधिकारी तसंच कर्मचारी यांच्यासह सर्व चमू हा महिलांचा असणार आहे. सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात
कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही, तसंच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन नजीकच्या केंद्रांची तसंच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील अशा केंद्रांची या विशेष प्रयोगाकरता निवड करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त एकूण 36 मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असणार आहे. पश्चिम बंगालमधल्या मेदिनीपूर इथं आरोपीच्या चौकशीसाठी गेलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAच्या चमूवर गावकऱ्यांनी हल्ला केला. डिसेंबर 2022मध्ये भूपतीनगर स्फोट प्रकरणी हा चमू तपास करण्यासाठी तिथं गेला होता. NIAचा चमू एका आरोपीला तपासाकरता घेऊन जात होता. त्यावेळी गावकऱ्यांनी या चमूवर हल्ला केला आणि आरोपीला मुक्त करण्याची मागणी केली. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. 2 महिन्यांपूर्वी राज्यात सक्तवसुली संचालनालयाच्या चमूवरही गावकऱ्यांनी असाच हल्ला केला होता. त्यावेळी तो चमू शहाजहां शेख याच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेला होता. छत्तीसगडमधल्या बिजापूर इथं सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले. छत्तीसगड पोलीस आणि ग्रे हाऊंड सुरक्षा दलानं संयुक्तरित्या नक्षलविरोधी केलेल्या कारवाईत 3 नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये 25 लाखांचं बक्षीस असलेल्या कमांडर सागर या नक्षलवाद्याचा देखील समावेश आहे. घटनास्थळावरून सुरक्षा दलानं LMG, AK-47 सह अनेक शस्त्रे जप्त केली. तेलंगणा छत्तीसगड सीमेवर कुरी गटाच्या जंगलात सुरक्षा दलाची कारवाई अद्यापही सुरू आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांना निवडणुकीपूर्वी आणखी एक जोरदार धक्का बसला आहे. मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर इथल्या स्थानिक न्यायालयानं लालू प्रसाद यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावलं आहे. हे प्रकरण 1995-97 सालचं असून त्यानुसार बनावट कागदपत्रांच्या आधारे मध्यस्थाकडून शस्त्र खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यावेळी एकूण 23 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी आरोपी लालू प्रसाद यादव यांना फरार घोषित करण्यात आलं होतं. मुख्य म्हणजे याआधीही त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना फरार घोषित करण्यात आलं होतं. सुरुवातीला या प्रकरणातील आरोपी लालू यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्रीच आहेत की अन्य कोणती व्यक्ती याबाबत संदिग्धता होती. मात्र त्यानंतर लालू प्रसाद यादव हीच ती व्यक्ती असल्याचं ग्वाल्हेरच्या न्यायालयात स्पष्ट झालं. भारताच्या न्यायिक क्षेत्रांमध्ये महिलांचं प्रमाण वाढत असून गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक महिला वकील या उच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडामध्ये देखील 3000 सदस्यांपैकी 500 सदस्य या महिला आहेत. ही खूप अभिमानास्पद बाब आहे असं प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या शतकोत्तर समारंभ प्रसंगी ते काल बोलत होते. या प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, नागपूर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे उपस्थित होते. केंद्रीय मात्स्यिकी शिक्षण संस्थेचा काल 17वा दीक्षांत समारंभ पार पडला. समारंभात संस्थेचे संचालक आणि कुलगुरू डॉक्टर रविशंकर CN यांनी 90 पदव्युत्तर आणि 32 PhD धारक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केल्या. येणाऱ्या काळात जगाला अधिक अन्नाची गरज भासणार आहे. ही गरज भागवण्यासाठी मत्स्यपालन संशोधन आणि शिक्षण महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मत्स्यशेतीचा विस्तार, उत्पादकता वाढ, विपणन सुधारणा आणि काढणीनंतरचं नुकसान कमी करून जलचर अन्नाचं उत्पन्न आणि वापर वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधन आणि विस्तार कार्यक्रमाची भविष्यातली गरज यावेळी प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केली. आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी लातूर शांतता समितीच्या बैठकीत सर्व समाज बांधवांना दिली मतदान जागृतीची शपथ.
चैत्री एकादशी सोहळ्यानिमित्त 15 ते 21 एप्रिल दरम्यान पंढरपूरच्या विठोबाचं दिवसभर मिळणार भाविकांना दर्शन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघात केंद्राध्यक्ष आणि सहाय्यक मतदान अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण संपन्न. ₹5 लाख अपार प्रकरणी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई इथं स्वाराती रुग्णालयातील महिला प्रशासकीय अधिकाऱ्याला 4 वर्षांची सक्त मजुरी, 6 लाखांचा दंड. आणि 26 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील खंडाळा जिल्हा परिषद शाळेत चुनाव पाठशाळेचं आयोजन. 18व्या लोकसभेच्या अत्यंत चुरशीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि राज्यातल्या घडामोडींसह मतदारसंघांचा आढावा आपण घेणार आहोत जनादेश 2024 या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा पाहायला विसरू नका येत्या सोमवारपासून जनादेश 2024. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा उत्सव होतोय साजरा. लोकसभेच्या निवडणुकीसाठी फुंकलं गेलंय रणशिंग. पुढचे 2 महिने देशभर उडणार आहे प्रचाराचा धुरळा. कशी आखली जाते रणनीती, कोणाचा कोणावर वार, तर कसा होईल पलटवार. मतदार राजा कोणाला देणार सत्ता, तर कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता. घेऊया या सगळ्याचा धांडोळा. देशाच्या राजकीय पटलावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची दखल, तर राज्यातल्या कानाकोपऱ्यात मांडल्या जाणाऱ्या सत्तेच्या सारीपाटाच्या खेळाची बित्तम बातमी देण्यासाठी घेऊन येत आहोत जनादेश 2024. येत्या 8 एप्रिल पासून सोमवार ते शुक्रवार रोज रात्री 8:30 ते 9:30 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. IPL क्रिकेट स्पर्धेत आज जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळला जाणार आहे. आतापर्यंत राजस्थान रॉयल्सनं 3 सामने जिंकले आहेत. दरम्यान स्पर्धेत काल हैदराबाद इथं झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादनं चेन्नई सुपर किंग्जवर 6 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह हैदराबादनं या स्पर्धेतला दुसरा सामना जिंकला आहे. हवामान. विदर्भात आज उष्णतेची लाट असून अनेक ठिकाणी तापमानानं 40 अंश सेल्सिअस पारा गाठला आहे. सोलापुरात सर्वाधिक 43.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकणातही हवामान उष्ण आणि आर्द्र राहण्याची शक्यता आहे. राज्यात उद्यापासून म्हणजे 7 तारखेपासून 10 तारखेपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना येत्या 7 तारखेसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना 8 तारखेसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. सहारनपूर इथल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेस पक्षावर टीका. सोनिया गांधी, खरगे, राजनाथ सिंग यांच्याही देशभरात आज प्रचार सभा आणि रॅली. भारतीय जनता पक्षाचा आज 45वा स्थापना दिवस. राज्यस्तरावर 33,925 सुपर वॉरियर घेणार सहभाग. तसंच बूथस्तरीय पक्षप्रवेश कार्यक्रमांचं आयोजन. मतदान यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी वर्षातून 4 वेळा सोय. 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या दिवशी करता येणार मतदार यादीमधील नावामध्ये सुधारणा. पश्चिम बंगालमधल्या मेदिनीपूर इथं आरोपीच्या चौकशीसाठी गेलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAच्या चमूवर गावकऱ्यांचा हल्ला. राज्यात दुसऱ्या टप्प्यासाठी होणाऱ्या मतदानाकरता एकूण 352 उमेदवारांपैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध. 26 एप्रिलला होणार मतदान. कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा. IPL क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जयपूर इथं होणार सामना. आणि विदर्भात उष्णतेची लाट तर सोलापुरात सर्वाधिक 43.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी 4:30 वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात सह्याद्री उपग्रह वाहिनीवर. नमस्कार.